पाहिजे, थांबलेच पाहिजे. कलावंतांना जागा ही मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे. जे रोडवरील अतिक्रमण हे थांबलेच पाहिजे, थांबलेच पाहिजे. लोक कलावंतांना जागा. 3 जिल्ह्यांमधील तमाशा कलावंत त्यांचे फळमालक हे जेलूवरती विदागी घेण्यासाठी आपला उपस्थित राहत असतात. मंगळवारी आठवडे बाजार असतो. आठवडे बाजाराच्या दिवशी उभ्या खानदेशातले तमाशा कलावंत फळमालक त्या ठिकाणी येतात आणि ग्रामीण भागातले जे तमाशा रसिक आहेत ते बिदागी देण्यासाठी या ठिकाणी येत असतात. जवळपास 15 ते 20 वर्षापासून त्या ठिकाणी आपल्या उपजीविकेचा प्रश्न मांडत हे तमाशा कलावंत बसलेले आहेत. आता महानगरपालिकेने क्युमाइन क्लब आणि जेलूर या दरम्यानच्या रस्त्यामध्ये भाजीपाला व्यावसायिक आहेत त्यांना जागा आरक्षित करून तिथं बसवण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामुळे गेल्या 15-20 वर्षापासून एका जागेवरती काम म्हणून बसलेल्या तमाशा कलावंतांना एका रात्रीतनं बेघर करण्याचा हा प्रकार आहे. जर आता थोड्या दिवसामध्ये यात्रा जत्रा सुरू होत आहे. यात्रा जत्रा सुरू झाल्यानंतर तमाशा कलावंतांना या कालावधीमध्ये तिथून हद्दपार करण्यात आलं तर त्यांचा उपजीविकेचा मोठा प्रश्न निर्माण होतो. धुळे शहरामध्ये जवळपास 500 परिवार तमाशा कलेवरती आपली उपजीविका भागवत असते. जवळपास 1000 ते 1500 लोकांचा कुटुंब या तमाशा कलेवरती चालतं. अशा परिस्थितीमध्ये 1000-1500 लोकांना बेघर करण्यात महानगरपालिका अग्रेसर दिसून येत आहे. महानगरपालिकेने तमाशा कलावंत त्याच्यावरती अवलंबून असलेले फळमालक आणि त्यासोबतच इतर जे गाडी मालक असतील या सर्वांचा उपजीविकेचा विचार करत तमाशा कलावंतांना हद्दपार करण्यासंदर्भातला जो निर्णय घेतलेला आहे तो तातडीने मागे घ्यावा. तमाशा कलावंतांची जागा सोडून जर महानगरपालिकेला तिथं भाजीपाला मार्केट उभी करायची असेल तर तमाशा कलावंत ज्या ठिकाणी बसतात तेवढी जागा सोडून अतिरिक्त जागेमध्ये त्यांनी भाजीपाला व्यावसायिकांना जागा द्यावी. तमाशा कलावंतांना हद्दपार करण्यापूर्वी त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक बाबींचा विचार महानगरपालिकेने करणे अत्यंत गरजेचं आहे. जर महानगरपालिका तमाशा कलावंतांच्या 15 वर्षाचा उपस्थितीचा विचार न करता त्यांना जर हद्दपार करण्याचा निर्णय घेत असेल तर आम्हाला न्यायालयात असतो सर्व खानदेश तमाशा परिषदेच्या माध्यमातून हक्काच्या जागेसाठी न्यायालयात असतो उच्च न्यायालयाचा दाट उठवावा लागेल. त्यानंतर होणाऱ्या परिणामास सर्वस्वी आपली महानगरपालिका जबाबदार आहे. आता आमच्या उपजीविकेचा प्रश्न तमाशा कलावंतांचा उपस्थित झाल्यामुळे आम्ही मेहरबान जिल्हाधिकारी चव्हाण यांना आज निवेदन देणार आहोत. बघूया जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात. त्याच्यानंतर महानगरपालिका आयुक्तांना देखील आमच्या माध्यमातून निवेदन देणार आहोत.